आजच्या या विशेष अशा विकली मीटिंगला, ज्याला आपण इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात आपण साजरी करणार आहोत, उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, आमंत्रित सर्व गेस्ट, रोटरी बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी पुढील सूत्र मी एमओसी पास प्रेसिडेंट आमरेलीवाला मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. Everyone, as you all know, we are here today to celebrate the investiture ceremony of our incoming President Rotarian Vipul Parekh and his honorary secretary today. Our chief guest for the evening is PDG Mohan Palesha. He is here with us. I request Dr. Past President Rotarian Dr. Rahul Mayur to please escort him to the dais. I request Rotarian Rajesh to please welcome him with the Friends, you know that the Assistant Governor for our club is Dr. Murtaza Amreliwala. I now request Rotarian Past President Shamkant Vani to please escort him to the dais. Thank you, President Rajesh. दोस्तों, गौतम बुद्धा ने एक बार कहा था कि हम एक दिए से हजारों दिए जला सकते हैं और खुशियां बांटने से कम नहीं होती, बढ़ती हैं. तो दोस्तों, इसी तरह रोटरी में भी हमारा मकसद यही है कि हम एक दिए से हजारों दिए जलाएं और सबको सोसाइटी में खुशियां बांटें. तो दोस्तों, मैं चाहूंगी कि मंच पर उपस्थित जो हमारे डिग्नेटरीज हैं वो सामने आए और आज ये दीप प्रज्वलन का कार्यक्रम करें. I request the incoming Secretary Vipul and the Honorary Secretary. Hello? Pardon? Incoming President Vipul. Did I say something wrong? Okay, sorry. Okay, I request the incoming President Rotarian Vipul to please come on the dais, and the Honorary Secretary for Rotary Year 22-23, Mr. Ravindra Vani, to be on the dais. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीश. First of all, we would like to welcome PD. Thank you. Assistant Governor Rotarian Arun Nandarish, Rotarian Nandu Advani, Enclave Secretary of the Rotary Clubs of Jalgaon. Rotary Club Jalgaon, all learn from her and see the happiness in her eyes while giving the donation for Rotary Foundation. Thank you, आई. उनके छोटे बेटे Mr. and Mrs. Atul, they are also here. उनका परिवार भी यहाँ आज उपस्थित है. मैं चाहूंगी कि उनका भी स्वागत. श्रीमती कोकिलाबाई राजेश जी, उन्होंने पिछले वर्ष इन्हीं दिनों अपना कार्यभार संभाला था और एक साल बखूबी बहुत सारे अच्छे काम करते करते ये समय कब निकल गया पता ही नहीं चला. तो मैं चाहूंगी कि प्रेसिडेंट राजेश जी सामने आए और अपने उस गत वर्ष की जो उनकी यादें हैं वो हमारे साथ शेअर करें. बरोबर, मॅडमने सांगितलं की मागच्या वर्षी साधारणतः याच जुलै 23 तारखेला आम्ही आमचा कार्यभार सांभाळला होता
आणि मित्रांनो, त्यावेळेला खरं म्हणजे जुलैला अजून तो कोरोनाचा जी गडद छाया होती ती अजून पूर्ण ओसरली नव्हती, त्याचा एक अंश चालूच होता. त्या काळात पण मला आठवतं की आपण म्हणजे लॉकडाऊन काहीतरी संध्याकाळी 6 ते काहीतरी सकाळी 8-9 वाजेपर्यंत लॉकडाऊन असायचा आणि दुसरा काहीतरी ते अनलॉक व्हायचं. त्यामुळे जुलै महिन्यातल्या मला आठवतं ते पहिल्या मीटिंग सगळ्या आपण ऑनलाईनच आपल्याला घ्यायला लागलेल्या होत्या. आणि त्या मीटिंगमध्ये मला आठवतं आपण सगळ्यांची चर्चा तीच असायची की आपण आता मीटिंग फिजिकली सकाळी घ्यायच्यात का, दुपारी घ्यायच्यात का, कुठल्या वेळेला घ्यायच्यात, अशाच त्या चर्चा रात्रीच्या मीटिंगमध्ये आमच्या ऑनलाईन होत असायच्या. पण सुदैवाने ऑगस्टमध्ये ते लॉकडाऊन आणि ते कोरोनाची ती सगळी ही संपली. आणि आपण मुळात ह्या उत्सुकता अशी होती की त्याच्या मागचं वर्ष सगळं ते कोरोनाच्या त्या प्रकोपामुळे पूर्ण झाकवलेलंच होतं. त्यामुळे सगळ्यांना ती एवढी उत्सुकता आणि अगदी आतुर होते सगळे की कधी आपण सगळ्या फिजिकल मीटिंग घेतो आणि कधी आपण फेलोशिप एन्जॉय करतो. त्यामुळे त्याची उत्सुकता किंवा त्याची आतुरता अतिशय जास्तच होती. सुदैवाने ते ऑगस्ट महिन्यात ते संपलं आणि ऑगस्ट महिन्यात आपण रेग्युलर फिजिकल मीटिंग घ्यायला लागलो. मीटिंग जरी पूर्वी जुलैमध्ये ऑनलाईन घेत असलो तरी आपण प्रोजेक्ट मात्र दिवसा करायचे असते तर आपण करायचोच. मित्रांनो, नवीन जेव्हा टीम येते तेव्हा नॅचरली प्रत्येक टीम ही अननुभवी असतेच. प्रत्येक आम्ही पण होतो, सगळेच तसेच असतात. पण त्यावेळेला सगळे टीम येते म्हणजे मी जेव्हा घेतला तेव्हा मी, आमचे ऑनररी सेक्रेटरी विलासजी, ट्रेझरर दिलीप लोणियाजी, आमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर, क्लबमधले सगळे पास्ट प्रेसिडेंट्स, सिनियर मेंबर्स आणि सगळेच मेंबर्स असतात, सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला कामकाज सुरू केलं. आणि कामकाजाचं टार्गेट म्हणजे एक साधं आहे की मागच्या टीमने जे केलं किमान तेवढं काम तर करायचंच आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच काम केलं पाहिजे, एवढं साधं टार्गेट डोळ्यासमोर होतं. तरी आपल्या क्लबचा प्रगतीचा आलेख सतत वर्ष आपण उंचावत ठेवला पाहिजे असा एक साधा उद्देश त्याच्यामध्ये होता. आणि कामाला सुरुवात केली. कामात आपण सर्व्हिस प्रोजेक्ट्समध्ये नेहमीच सर्वसमावेशक असे प्रोजेक्ट्स घ्यायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये बालकं असतील, लहान मुलं असतील, शाळकरी मुलं, कुमारवयातील मुलं, मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्स, दीन दुबळे, गरीब, निराधार अशा सगळ्या लोकांपर्यंत आपल्या या सेवा प्रकल्पांची व्याप्ती पोहोचावी असा सगळा आपला उद्देश त्या सगळ्या प्रकल्पांमध्ये असतोच. त्याप्रमाणे एक एक प्रोजेक्ट आखत आम्ही त्या प्रोजेक्ट्स अंमलबजावणी करत राहिलो. अनेक शाळांमध्ये पुस्तकं दिलीत, वह्या दिल्यात, शालेय साहित्याचं वाटप केलं. मुलींचा आणि महिलांचं सक्षमीकरण हा डीजी सरांनी त्याला दिला होता की आपलं या वर्षीचं मुख्य उद्देश महिला सक्षमीकरणच आहे. त्यामुळे आपण अगदी मोठ्या जे आपले प्रोजेक्ट होते, सेल्फ डिफेन्स फॉर वुमेन, अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट्स रिमांड होममध्ये, नंतर त्या दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास शाळांच्या त्यातल्या हॉस्टेलच्या विद्यार्थिनीसाठी असे आपण महिलांसाठी पण अनेक प्रोजेक्ट घेतले. या सगळ्या वयातल्या, जसं मी मगाशी म्हटलं, या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे सगळे आपण प्रोजेक्ट घेतले. या प्रोजेक्ट्सचं आणखी या वर्षाचं मला आज वैशिष्ट्य असं वाटतं की आम्ही काय केलं की ज्या प्रोजेक्ट्समध्ये म्हणजे ज्या शाळांमध्ये पुस्तकं दिली, शालेय साहित्य दिलं, काही दिवसांनी परत त्या शाळांमध्ये गेलो. ती जी पुस्तकं ज्या विद्यार्थ्यांना दिली होती अवांतर वाचनासाठी, ती त्यांनी वाचली की नाही याच्यावरती त्यांचं वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा ह्या घेतल्यात. त्यांना त्याची बक्षिसही दिली आणि खात्री करून घेतली की आपण दिलेले जे सगळे वस्तू आहेत त्या सगळ्या संस्थांना त्याचा योग्य वापर होतो की नाही हे मला फारच म्हणजे अर्थात त्यासाठी आमच्या क्लबच्या विद्या चौधरी मॅडम यांचा खूप पुढाकार होता. त्यांचा खूप आग्रह असायचा की नाही नुसतं ते पुस्तकं देऊन थांबायचं नाही, ते त्यांनी वाचले की नाही ते पाहायचं, पुढच्या वेळेला जाऊ 2 महिन्यांनी तेव्हा त्यांची वक्तृत्व स्पर्धा घेऊ. अशा पद्धतीने हे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही करत गेलो. मेडिकलच्या क्षेत्रामध्ये पण सगळं अगदी डेंटल चेकअप, आय चेकअप, पॅप्समियर टेस्ट, नंतर ब्लड शुगर टेस्ट फ्री कॅम्प असे अनेक कॅम्प घेतले. रक्तदानाचे अनेक शिबिरं घेतलीत. यासोबतच मेडिकलच्या क्षेत्रात म्हणजे मार्गदर्शनपर जी बरीचशी भाषणं आयोजित केली, ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीच्या सूचना असतील, त्यांचं मार्गदर्शन असेल, किंवा अशा अनेक म्हणजे जिथल्या जिथे लेडीज हॉस्टेल होते किंवा महिलांच्या शाळा होत्या तिथे जाऊन ही सगळी कार्यक्रम आम्ही घेतलेत. त्याशिवाय मित्रांनो, या मागच्या वर्षातल्या ज्या काही अनेक जी वैशिष्ट्य मला आठवतात, जसं आपल्याकडे मागच्या वर्षापर्यंत म्हणजे रोटरीचे जे आपण 6 प्रमुख फोकस एरिया होते, मॅटर्निटी, चाइल्ड हेल्थ, नंतर डिसीज प्रिव्हेन्शन, नंतर बेसिक
क्लीन वॉटर अँड सॅनिटरी, बेसिक एज्युकेशन, इकॉनॉमी अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट, पीस अँड कन्फ्लिक्ट रिझोल्युशन. त्याच्यामध्ये 21 बॉईसमध्ये आणखीन एक पुढचा एक फोकस एरिया ॲड केला तो म्हणजे एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात पण जेव्हा लक्षात आले तेव्हा पण अर्थात वृक्षारोपण ही कामं जी प्रोजेक्ट आहेत ती त्या एन्व्हायरमेंटच्या अंडर पर्यावरणासाठीच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलीत. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जे निर्माल्य असतं जे जाऊन शेवटी तलावात जाऊन विसर्जित होतं ते निर्माल्य जमा करून त्याची एक विल्हेवाट लावून ते निर्माल्य तलावात जाऊन रोखलं. त्याच्यामुळे तलाव तो जो प्रदूषित होण्यापासून वाचवला. अशा तऱ्हेने त्या पर्यावरणाच्या दृष्टीने आपण त्या वर्षामध्ये प्रोजेक्ट्स आपण केलेत. याशिवाय विकली मिटिंग्समध्ये अनेक नामवंत अभ्यासू वक्ते बोलवलेत. त्यांच्याकडनं त्यांच्या विषयांमधलं जे अभ्यासपूर्ण असं जे विवेचन असायचं त्याचा सगळ्यांनी लाभ घेतला. आपल्या कार्यमग्न जीवनात हे सगळं करता करता शेवटी आपल्याला मनोरंजन आणि विरंगुळा हा लागतोच, तो आवश्यकच असतो. त्याला म्हणजे त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम जसे ज्याच्यात नृत्य असेल, गायन असेल, संगीत असेल अशा पद्धतीचे पण कार्यक्रम अरेंज केलेत. महाराष्ट्रीयन पूल डिनर, राजस्थानी पूल डिनर, गुजराती पूल डिनर यांच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल होतीच होती. त्याशिवाय फॅमिली गेट टुगेदर, भरीत पार्टी, त्याच्यात अनेक क्रीडा, खेळ, क्रिकेटच्या स्पर्धा या सगळ्यांमध्ये आपण या वर्षांमध्ये अगदी मॅडम म्हणतात तसं ते कुठे गेलं हे कळालंच नाही, इतक्या ते फटाफट जात गेलं. आणि आपण ते सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये एकामागून एक असे प्रोजेक्ट्स आपण पूर्ण होत गेले. याशिवाय या वर्षाच्या जे आणखीन काय म्हणू त्याला एक प्रमुख लक्षात ठेवण्यासारखा विषय जर का मला विचारला तर हा जो आम्ही रिमांड होम जळगाव इथल्या विद्यार्थिनीसाठी जे सेल्फ डिफेन्सचा जो कोर्स घेतला त्या कोर्सला मित्रांनो खूप प्रतिसाद मिळाला. आणि त्या अशा ज्या पीडित आणि अत्याचारित अशा मुली महिला होत्या त्यांनी त्या प्रोजेक्टसाठीचं त्यानंतर पण म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला अनेकदा फीडबॅक आले की हे खूप छान प्रोजेक्ट झाला आणि तुम्ही असे वारंवार दरवर्षी आमच्याकडनं हे प्रोजेक्ट घेतले पाहिजेत. अशा पद्धतीच्या अनेक संस्थांकडनंही तसे फीडबॅक आलेत. त्या अर्थाने हे वर्ष माझ्या दृष्टीने अतिशय समाधानकारक, आनंददायक, यशस्वी, सगळ्यांच्या सहकार्य लाभून आपण एकोप्याने फेलोशिप एन्जॉय करत हे वर्ष साजरं केलं. पुढील वर्षाच्या टीमसाठी विपुलभाई आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो. सकाळी मोहनजी सकाळच्या कार्यक्रमात एकदा बोलताना म्हणाले की आता तुमच्या क्लबला 15 वर्ष पूर्ण झालेत, आता तुम्हाला जरा भरारी घेण्याची गरज आहे. 15 वर्ष म्हणजे आपल्याकडे जसं 10वीतला मुलगा असतो 15 वर्षाचा, आता 16 वर्ष म्हणजे आता कॉलेज कुमार झाला आहे आपला क्लब. त्यामुळे आपल्याला आता ती भरारी घ्यायला खरंच म्हणजे काही हरकत नाही. रादर ह्या 2 आठवड्यात विपुल भाई आणि त्यांच्या टीमने जे प्रोजेक्ट केलेत, जे दणकेबाज प्रोजेक्ट केले, ती झलकच होती की आपण आता भरारी घेतोच आहे असं दिसतंच आहे. समोर कल्पेश भाई आहेतच, त्या सकाळचं आता मेहनतीचं त्यांचं म्हणजे कौतुक करावं एवढंच छान आहे, छान झालेला आहे तो सकाळचा प्रोजेक्ट. तो एनिवे विपुल भाई आणि त्यांच्या टीमला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजेश, हमारे प्रेसिडेंट एनक्लेव चेयर रोटेरियन नंदू अडवाणी जी आ चुके हैं. मैं चाहूंगी उनका फूल देकर स्वागत किया जाए. पिछले साल उन्होंने कितना कुछ किया, इस सारे काम में उनका साथ दिया हमारे क्लब के ऑनररी सेक्रेटरी रोटेरियन विलास जी देशमुख ने. पूरे साल उन्होंने उनका साथ दिया. तो हम चाहेंगे जरा उनके शब्दों में सुने उन लोग ने क्या क्या काम किया. तो आई रिक्वेस्ट ऑनररी सेक्रेटरी रोटेरियन विलास देशमुख टू प्रेजेंट हिज सेक्रेटेरियल रिपोर्ट. 22 या वर्षाचा एक वार्षिक अंक न्यूट्री न्यूजचा मी आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करू इच्छितो. मी विनंती करतो मोहनजींना की तुम्ही कृपया त्या अंकाचं प्रकाशन करा. Pleasure to announce the release of Rotary Central News. Thank you very much, sir. And now, friends, the incoming President Vipul to please come forward. Both the friends, first we will
witness the exchange of callers. और इस 1 सेकेंड में प्रेसिडेंट राजेश IPP हो जाएंगे और Rotarian Vipul is now the president of the club for the Rotary year 22-23. A very prestigious moment for the club. Now the lapel pin, please. The lapel pin. I now request Rotarian IPP, Rotarian Rajesh to please hand over the charter, the gavel and the club constitutions and bylaws to the incoming president, President Vipul. President Vipul Parekh. Congratulations, President Vipul. And we all wish you a wonderful year ahead. दोस्तों, इसके बाद outgoing honorary secretary Rotarian Vilas Deshmukh. This is the constitution of the club. Rotarian Vilas Deshmukh is the outgoing honorary secretary. And incoming honorary secretary, Rotarian Ravindra Vani. Congratulations, Rotarian Ravindra Vani. We wish you a very successful year ahead. Friends, इसी तरह हम चाहेंगे कि हमारे क्लब के लास्ट ईयर के सार्जेंट एट आर्म्स भी सामने आए. लास्ट ईयर के सार्जेंट एट आर्म्स रोटेरियन कल्पेश शाह और इनकमिंग सार्जेंट एट आर्म्स रोटेरियन राजेंद्र पिंपरकर. Congratulations, Rotarian Rajendra Pimparkar. And he officially gets all the responsibilities now. I think Sergeant at Arms holds the maximum responsibilities during all the meetings. He has to be a very careful person, noticing everybody and everyone and reporting it to the mic. So the friends, Rotarian Vipul will get the chair of the president of the club for the Rotary year 22-23. दोस्तों, आई एम वेरी श्योर कि पिछले 6 महीने से प्रेसिडेंट रोटेरियन विपुल पारेख के दिमाग में सिर्फ यही चल रहा होगा कि जुलाई महीना शुरू होगा, मैं क्या करूंगा, अगस्त में मैंने क्या करना है, सितंबर कैसे होगा. So I'm very sure he has lot of plans. And right now also he is very busy settling his dais. Rotarian Vipul, I had something to say for you. मैं ये कह रही थी अभी सबको कि पिछले 6 महीनों से हमें पूरी उम्मीद है कि आप इसी कार्य में लगे होंगे कि मैंने जुलाई से क्या करना है, अगस्त में क्या करना है. And I'm sure you have lot of plans. So I now call you forward with your acceptance speech and to inform the gathering what all plans you have for your year. Rotarian President Vipul Parekh, please. Good evening to all of you. Jai Shri Krishna. The installed president of this vibrant club, Rotarian Vipul Parekh, and Secretary Ravindra Vani. Outgoing President Rajesh जी के बारे में मैंने 2 बातें नोटिस की. वो जब पूरा कार्यकाल जो पिछले साल का जो उन्होंने कार्य किया है उसके बारे में जो बात कर रहे थे, जिस फ्लो से बात कर रहे थे, मैंने असिस्टेंट गवर्नर साहब को भी ये बात बताई कि आई वाज ट्राइंग टू नोट डाउन समथिंग कि कुछ हाइलाइट्स होगी उसमें की, तो वो बस वो पेपर नहीं कुछ नहीं, सब बताए जा रहे. यानी इतना कोई आदमी पैशनेटली अगर कार्य करता है रोटरी का पूरे साल भर टीम के साथ मिलकर, वही आदमी ये बातें बोल सकता है. एक बार जोरदार तालियां हो जाए सबके लिए.
राजेश भाई और उनके टीम के लिए। जो हमारी बच्चियां है उन्हें सेल्फ डिफेंस की ट्रेनिंग देना, जो उन्होंने हाईलाइट भी किया। ऐसे देखिए, प्रोजेक्ट छोटा होता है या बड़ा होता है, लेकिन प्रोजेक्ट के पीछे जो आपकी आत्मीयता होती है, जो आपकी एक दिल से जो फीलिंग आती है, वो फीलिंग्स आपके सब प्रोजेक्ट में राजेश भाई दिखती है। ये क्लब का कैरेक्टर होता है, कभी कभी ये क्लब का कैरेक्टरिस्टिक बन जाता है कि लोकल फेड कम्युनिटी नीड को पहचानना और उसको एड्रेस करना, जो बखूबी आपका जलगांव सेंट्रल क्लब कर रहा है, लीडरशिप राजेश की हो या आने वाले प्रेसिडेंट की हो, इस तरीके से ये चलते रहता है। तो आउटगोइंग प्रेसिडेंट राजेश जी, आउटगोइंग सेक्रेटरी विलास देशमुख, past district governor, very senior Rotarians, and it's always pleasure to meet him. उनकी स्माइल ही इतनी बढ़िया है ना कि आदमी की दिन भर की थकान दूर हो जाती है। इतने अच्छी स्माइल से मिलते हैं वो, हमेशा जब भी मिलते हैं, मैं कई बार मिल चुका हूँ, और उनकी बातें, मधुर वाणी जो है उनकी। सर प्रणाम फिर से एक बार आपको। जो हमारे जलगांव सेंट्रल के सभी रोटेरियंस है, सबसे पहले नाम लूंगा मैं संतोष अग्रवाल जी का। मागील वर्षी राजेश चौधरी सरांनी जे कार्य केलं त्यांचं खूप खूप आपल्या या क्लबतर्फे गौरवण्यात येत आहे। तसेच आपले सगळ्यांचे आवडते विलास देशमुख, आपले माजी सेक्रेटरी, त्यांनीही मागच्या वर्षी अगदी मेहनतीने कार्य केले, त्यांनाही आपल्या क्लबतर्फे गौरवण्यात येत आहे। वीकमध्ये आपल्या